ओके, लक्ष द्या. सो नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस टॉपिक इज कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम मध्ये आपल्याला एक टाइम पिरियडचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. We have to find time period of conical pendulum, angular velocity of conical pendulum, linear velocity of conical pendulum, and tension in the string of the conical pendulum. असे एक 3-4 फॉर्म्युले स्टडी करायचे आहेत. ओके, एक 2 मिनिटात डिराईव्ह करून दाखवतो फॉर्म्युले, बघा, लक्ष द्या. सो व्हॉट इज कोनिकल पेंडुलम? सिंपल पेंडुलम सर्वांना माहिती आहे. सपोज दिस इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग L. The simple pendulum is oscillated in such a way, हा पेंडुलम आहे समजा. The simple pendulum is oscillated in such a way that the bob of simple pendulum performs horizontal circular motion. हा पेंडुलम मी फक्त असा बाजूला आणला, इट इज टेकन असाइड अँड रिलीज्ड, इट परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन. पण हा जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या पेंडुलम म्हणायचं कोनिकल पेंडुलम. इफ द बॉब ऑफ सिंपल पेंडुलम परफॉर्म्स होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, then the pendulum is said to be conical pendulum. बॉब होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला पाहिजे. then the string describes a cone. त्यावेळेला स्ट्रिंग काय करते? कोन डिस्क्राइब करते. so this is called as a conical pendulum. okay, what is conical pendulum? Conical pendulum is a simple pendulum in which bob performs horizontal circular motion and the string describes a cone. string describes a cone. okay, त्याला आपण म्हणणार कोनिकल पेंडुलम. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतील. समजा बॉब हा होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला आलाय, हा, इन द होरिझॉन्टल प्लेन. व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब? फर्स्ट, वेट ऑफ द बॉब ऍक्ट्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन. हा नेहमीचा फोर्स आहे आपला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दॅट मीन्स वेट ऍक्टिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन. सेकंड फोर्स कुठला असेल? टेन्शन. टेन्शन इन द स्ट्रिंग. व्हेरी गुड, टेन्शन इन द स्ट्रिंग. नाउ सपोज दिस टेन्शन इन द स्ट्रिंग इज रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनेंट. टेन्शनचं रिझोल्यूशन केलं आपण. हा अँगल थीटा असेल तर डेफिनेटली हा अँगल सुद्धा थीटा असणार. हा अँगल थीटा असेल तर इकडचा व्हर्टिकल कंपोनेंट येणार टी कॉस ऑफ थीटा, आणि होरिझॉन्टल कंपोनेंट इकडे येईल, आणि दिस होरिझॉन्टल कंपोनेंट हा टी साइन ऑफ थीटा. सो टेन्शन इज रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनेंट. आता याच्यामध्ये हा जो बॉब आहे तो एकाच होरिझॉन्टल प्लेन मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, अपवर्ड फोर्स इज बॅलन्स्ड बाय डाउनवर्ड फोर्स. सो वी कॅन राईट टी कॉस ऑफ थीटा इज बॅलन्स्ड बाय mg. हा mg ने बॅलन्स करायला आहे का, तो एकाच होरिझॉन्टल प्लेन मध्ये हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ओके, आणि टी साइन थीटा कुठे आहे सांगा बघूया. व्हॉट इज डायरेक्शन ऑफ टी साइन थीटा? हा टी साइन थीटा कुठे आहे? सेंटर ऑफ सर्कल आहे. हा पॉइंट ऑफ सस्पेंशन आहे, हा सेंटर ऑफ सर्कल आहे. सो टी साइन थीटा इज टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल, सो इट प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. सो टी साइन ऑफ थीटा प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स mv²/r. आता ह्या सेकंड इक्वेशनला जर आपण फर्स्ट इक्वेशन डिवाइड केलं, दिस इज इक्वेशन नंबर 1, दिस इज इक्वेशन नंबर 2, डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. सो टी टी कॅन्सल होईल, साइन अपॉन कॉस टॅन. टॅन थीटाचा फॉर्म्युला मिळेल, टॅन थीटा इज इक्वल टू v²/rg. डायरेक्ट इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 आपण डिवाइड केलं. सो व्हेन वी डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1 वी गेट टॅन थीटा इज इक्वल टू v²/rg. याच्यावर आपल्याला v चा फॉर्म्युला मिळतो, v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan ऑफ थीटा. म्हणजे फॉर्म्युला जवळपास सेमच आलाय. कशाचा फॉर्म्युला? हा फॉर्म्युला कुठे बघितला सांगा बघूया आपण. v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा कशाचा फॉर्म्युला आहे? यस, v इज इक्वल ऑफ सायक्लिस्ट. this is the maximum safe speed on the banked road without friction. Maximum safe speed for banked road without friction. फ्रिक्शन न कन्सिडर करता आपण मॅक्झिमम सेफ स्पीड इतका घेऊ शकतो. ओके, लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला. v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan ऑफ थीटा. मॅक्झिमम सेफ स्पीड विदाउट फ्रिक्शन ऑन द बँक्ड रोड, तो फॉर्म्युला. आणि व्हेलॉसिटी ऑफ द कोनिकल पेंडुलम, म्हणजे बॉबची लिनियर व्हेलॉसिटी आहे, तर त्याचा फॉर्म्युला सेम आला, v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा. आता मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? वी हॅव टू कॅल्क्युलेट, यस, व्हॉट वी हॅव टू कॅल्क्युलेट हियर? टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियड काढायचा आहे. तर तुम्हाला माहिती आहे व्हेलॉसिटी आणि टाइम पिरियडचं रिलेशन कसं आहे? हा, सर्क्युलर मोशन मध्ये v इज इक्वल टू r ओमेगा. v इज इक्वल टू r ओमेगा पुटअप करू शकतो आपण सर्क्युलर मोशन मध्ये. इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan ऑफ थीटा. सो ओमेगा इज इक्वल टू काय आला बघा, ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, हा r इकडे डिवाइडला आला आणि इथं आत गेल्यानंतर स्क्वेअर झाला, म्हणजे rg
tan of theta upon काय येणार r square. R square. So here one r gets cancelled. So what is formula for omega? Omega is equal to square root of g tan of theta upon r. ठीक आहे, ओमेगाचा फॉर्म्युला मिळाला. आपलं एम आहे. हा फॉर्म्युला हा सुद्धा ऑप्शन मध्ये असू शकतो, लक्षात ठेवायचं. हा सुद्धा ऑप्शन मध्ये असू शकतो. ओके, कॅल्क्युलेट अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कोनिकल पेंडुलम 4 ऑप्शन दिले, तर असा ऑप्शन सुद्धा असू शकतो. त्यामुळे सगळे तुम्हाला इक्वेशन्स पटकन असे डिराईव्ह करता आले पाहिजेत. व्हेलॉसिटी काढली, दोन इक्वेशन मांडले, टी कॉस थीटा बॅलन्सेस द वेट, टी साइन थीटा प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड केलं, टॅन थीटा मिळतो, त्याच्यावरनं व्ही मिळतो. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा पुटअप केला की ओमेगा मिळतो. आता टाइम पिरियड काढायचा असेल तर ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी पुटअप करा. So 2 pi upon t is equal to square root of g tan of theta upon r. आहे तसं, फक्त ओमेगाची व्हॅल्यू पुटअप केली, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. आणि इथं ऍक्च्युली आर पाहिजे, g tan theta upon r. ओके, सो व्हॉट इज टी? टी इज इक्वल टू, टी इकडे वर गेला 2 पाय आणि हा इकडं डिवाइड झाला. काय सांगा बघा फॉर्म्युला आता? R upon g tan theta. व्हेरी गुड. ओके, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता हा सिम्प्लिफाय करायचा आहे आपल्याला. वी हॅव टू सिम्प्लिफाय दिस. ओके, टॅन थीटाची व्हॅल्यू काय घेऊ शकतो बघा आपण फ्रॉम फिगर? साइन बाय कॉस. नाही, फ्रॉम फिगर सी टॅन थीटा मीन्स अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. ओके, अपोजिट साइड काय आहे बघा, सी पासून हे डिस्टन्स काय आहे? हे व्हॉट इज दिस? रेडियस सर्कल. दिस इज रेडियस ऑफ सर्कल. अपोजिट साइड, ऍडजस्टंट साइड किती आहे? ही एल आहे, r by l. We can take tan theta is equal to r by l. So r upon g as it is, and tan theta म्हणजे r by l, हा l वर जाईल. ओके, r gets cancel. So t is equal to 2 pi square root of l by g. बरोबर आहे? चुकलेला आहे. Cos theta पाहिजे ना? हा, मग हा फॉर्म्युला कशाचा सांगा बघूया. हा सिंपल पेंडुलमच्या टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे. आपलं एक काय चुकलंय सांगतो, लक्ष द्या. तर पेंडुलम ज्यावेळी ऍट रेस्ट असेल, हा इथून सोडला आणि समजा इथं सेंटरला आणला, तर तो सी पॉइंटला बॉब येणार नाहीये, थोडासा खाली येणार. इज इट करेक्ट? यस. हा बॉब मी इथं आणला खाली, त्याने सेंटरला आणून ठेवला इक्विलिब्रियमला, तर हा बॉब इथं सेंटरला येईल का? हा थोडासा खाली येणार ना. कारण ज्यावेळी आपण सर्क्युलर मोशन मध्ये फिरवणार त्यावेळी हा जो बॉब आहे थोडासा वर उचलला जातो, वरच्या प्लेन मध्ये. इट रायजेस अप टू इन द अपर प्लेन. आणि त्यामुळे हे जे डिस्टन्स मी घेतलंय ना एल, हे एल नाही आहे. दिस इज द हाईट ऑफ पेंडुलम, एच. दिस इज द हाईट ऑफ पेंडुलम. आणि इथून ओ पासून ह्या बॉडीचं जे डिस्टन्स आहे पी पॉइंटचं, ओपी इज द लेंथ ऑफ द पेंडुलम. ही एच म्हणजे हाईट ऑफ पेंडुलम आहे. पेंडुलम बघा, जेव्हा इमॅजिन करा पेंडुलम तुमच्या हातामध्ये ऍट रेस्ट आहे, जेव्हा तुम्ही फिरवणार गोल गोल, त्यावेळी तो जो बॉब आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना थोड्याशा हाईटवर येणार ना, आयतेच्या. म्हणजे ही लेंथ नाही आहे, ही हाईट ऑफ द पेंडुलम आहे, आणि ही लेंथ ऑफ द पेंडुलम आहे. लेंथ इज ऑलवेज ग्रेटर दॅन हाईट. ओके, म्हणजे इथं पुटअप करताना टॅन थीटा इज इक्वल टू आर अपॉन एच पाहिजे. टॅन थीटा इज इक्वल टू आर अपॉन एच, म्हणजे इथं एच पाहिजे. दिस शुड बी एच. इथं पण काय येणार? हा एच. क्लिअर झालं का? Yes, from figure, what is cos theta? From figure, what is cos theta? Adjacent side upon hypotenuse. H by L. Very good. So cos theta is equal to H by L. So what is H? L cos theta. L cos theta. So ही व्हॅल्यू पुट अप करतो मी वरच्या फॉर्म्युल्यामध्ये. 2 pi square root of H is replaced by L cos of theta upon G. L cos of theta upon G. तर हा तुम्हाला फॉर्म्युला मिळाला, L cos of theta upon G. दिस इज अ टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ L cos theta upon G. आणि याच्या आपण टेन्शनचा फॉर्म्युला पण डिराईव्ह करू शकतो. टेन्शनचा फॉर्म्युला डेरिव्हेशन थोडंसं मोठा आहे, मी डायरेक्ट फॉर्म्युला सांगतो, लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला तुम्हाला येऊ शकतो, सिंपल आहे. इथे हे जर बॅलन्स केलं तुम्ही इक्वेशन T cos theta is equal to mg, आणि हे सिम्प्लिफाय करत गेला तुम्ही cos theta ची व्हॅल्यू पुटअप करून वगैरे, तर तुम्हाला टेन्शनचा फॉर्म्युला मिळतो. टेन्शन हा टाइम पिरियड आहे, लक्षात घ्यायचा. हा टाइम पिरियड काढलाय आपण.
टेन्शनचा फॉर्म्युला मी लिहितो, तो पण लक्षात ठेवा. सो टेन्शन इन द स्ट्रिंग, टेन्शन इन द स्ट्रिंग T dash is equal to, टेन्शनचं नोटेशन मी T dash घेतो, T dash is equal to mg into square root of 1 plus r upon h ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला टेन्शनसाठी लक्षात ठेवायचा. कोनिकल पेंडुलम मध्ये तुम्हाला टेन्शन इन द स्ट्रिंग काढायचं असेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, mg इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस r अपॉन h ब्रॅकेट स्क्वेअर. बघा कोनिकल पेंडुलम मध्ये काय डाऊट आहे का? लिनियर वेलोसिटी स्क्वेअर रूट ऑफ r g tan थीटा, अँग्युलर वेलोसिटी g tan थीटा अपॉन r स्क्वेअर रूट ऑफ g tan थीटा अपॉन r आणि टाइम पिरियड 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ l cos थीटा अपॉन g. तर हे फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे आहेत कोनिकल पेंडुलम साठी. यस, कोनिकल पेंडुलम मध्ये काय डाऊट आहे का? नाही सर. Okay. Now we are going to discuss last point of this topic, conical funnel. Last point आपल्याला बघायचा आहे conical funnel. Okay, see here. What is the concept of conical funnel? किंवा व्हर्टिकल कोन म्हणलं तरी चालेल. द कन्सेप्ट ऑफ व्हर्टिकल कोन. लक्ष द्या, मी डायग्राम काढतो बघा. सी हियर, समजा एक असा व्हर्टिकल कोन आहे. सपोज दिस इज अ व्हर्टिकल कोन लाईक दिस. एकच मिनिट. थोडं इमॅजिन होते का बघा. सिंपल कन्सेप्ट आहे, फक्त इक्वेशन कसं डिराईव्ह करायचं तुम्हाला मी सांगतो, काय याच्यामध्ये तुम्हाला कन्क्लुजन लक्षात ठेवायचं आहे. ओके, हा असा व्हर्टिकल कोन आहे, याला आपण कोनिकल फनेल म्हणणार. सपोज दिस इज अ सेंट्रल लाईन, दिस इज अ सेंटर ऑफ सर्कल, this is the center of circle and this is a vertical line passing through center of circle. The axis of conical funnel आहे हा. लक्षात, याच्यामध्ये तुम्हाला एक फायनल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. माझ्या बुकलेट मध्ये लेवल 2 मध्ये मी क्वेश्चन टाकलाय बघा याच्यामध्ये. ओके, हा कोनिकल ग्लासचा फनेल आहे असं इमॅजिन करा. एक ग्लासचा फनेल आहे, तुम्ही केमिस्ट्रीला वगैरे प्रॅक्टिकलला वापरला असेल. कोनिकल फनेल आहे आणि समजा या कोनिकल फनेल मध्ये मी एक मार्बल टाकला, याच्यामध्ये एक स्पेरिकल बॉडी टाकली. ग्लास मार्बल असतो ना, ग्लास मार्बल. हा, एक मेटल स्पियर आहे किंवा ग्लासचा स्पियर आहे, तो स्पियर याच्यामध्ये टाकला. समजा इथे टाकला तुम्ही असा लाईक दिस. इथं आहे हा ग्लास स्पियर. आणि समजा मी काय केलं, हा जो कोनिकल फनेल आहे तो स्वतःभोवती रोटेट करायला स्टार्ट केलं. दिस स्पियर रोटेटिंग विथ व्हेरी हाय स्पीड अबाउट इट्स ओन ऍक्सिस. स्वतःभोवती हा कोनिकल स्पियर जो कोनिकल फनेल आहे तो स्वतःभोवती फिरायला लागलाय. इट इज रोटेटिंग विथ सर्टन अँग्युलर वेलॉसिटी अबाउट इट्स ओन ऍक्सिस. काय होईल सांगा बघूया, हा ही बॉडी काय करेल? तुमचं लॉजिक काय सांगतं? यस, तुमचं लॉजिक काय सांगतं? ही बॉडी काय करेल? काय होईल? इथंच राहील का? ऍट रेस्ट राहील का? नाही. मग काय होईल? वर येईल. वर येईल. वर म्हणजे अशी वर येत राहील का? ती अशी इथून अशी वर येत राहील का? नाही, गोल गोल. यस, बरोबर. मधनं अशी वर येईल का? अशी इथं नाही. मग काय होईल? सर्क्युलर मोशन एक्झॅक्ट. स्पायरल पाथ मध्ये वरती. हा, स्पायरल पाथ मध्ये जशी सर्क्युलर मोशन करत करत पुढे येईल. जसा स्पीड वाढेल तशी वर येणार, स्पीड वाढत तशी वर येणार फिरत. स्पीड समजा कॉन्स्टंट असेल तर इथेच फिरत राहणार ना. स्पीड कॉन्स्टंट असेल तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार. मग तुम्हाला याच्यावर क्वेश्चन कसा विचारला होता लक्षात घ्या. जी आतमध्ये बॉडी आहे, हा बघा, तर कोनिकल फनेलचा किंवा त्या बॉडीचा पर्टिक्युलर स्पीड ज्यावेळी असेल, व्ही इतका स्पीड असेल बॉडीला, तेव्हा ती बॉडी किती हाईट वर सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल, ती हाईट तुम्हाला विचारली जाईल. व्हॉट इज हाईट ऑफ द बॉडी इनसाइड द कोनिकल फनेल सो दॅट बॉडी परफॉर्म सर्क्युलर मोशन विथ द वेलॉसिटी ऑफ व्ही. मायक्रोफोन जर ऑफ करा सर्वांनी, मायक्रोफोन ऑफ करा. ओके, मी क्वेश्चन सांगतोय पहिल्यांदा तुम्हाला. क्वेश्चन कसे कसे विचारले जाऊ शकतात की आतमध्ये जी बॉडी आहे
ती ह्या व्हर्टेक्स पासून बॉटम पासून एच इतक्या हाईटवर असेल, एच इतक्या हाईटवर असेल तर बॉडीचा स्पीड किती असेल आतमध्ये, तो स्पीड विचारला जाईल. किंवा बॉडीचा स्पीड दिला असेल तर एच किती हाईट असेल, म्हणजे किती हाईटवर बॉडी असेल. कळते तुम्हाला हे? यस. येस सर. ओके. म्हणजे कोनिकल फनेल ऍट रेस्ट आहे आणि बॉडी फिरायला लागले. बघा, कोनिकल फनेल ऍट रेस्ट आहे आणि आतमध्ये बॉडी, म्हणजे आतमध्ये समजा व्हेकल सोडलं मी, मोठा कोनिकल फनेल आहे, आतमध्ये व्हेकल सोडलं आणि बॉडीचा स्पीड वाढत चालला, तर स्पीड वाढत चालला तर डेफिनेटली ते वर जाणार ना व्हेकल. कळते का? हा, म्हणजे कोनिकल फनेल ऍट रेस्ट असेल आणि आतल्या बॉडीला मोशन दिली तर ती बॉडी वर जाणार. किंवा बॉडी ऍट रेस्ट आहे पण कोनिकल फनेल मी रोटेट केला तरी पण बॉडी वर जाणार. मग तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की एच एवढ्या हाईट वर बॉडी असेल तर त्याचा स्पीड किती असणार, किंवा बॉडीचा स्पीड दिला असेल तर एच किती असणार, किती हाईट वर बॉडी असणार. हा, असा क्वेश्चन आहे, अशी कन्सेप्ट आहे. तर तुम्हाला मी डेरिव्हेशन डिराईव्ह करून दाखवतो. बघा, अतिशय सिंपल आहे, काय अवघड नाही आहे. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला जे टेक्निक सांगितलंय मी, कसं डेरिव्हेशन डिराईव्ह करायचं, कसे फोर्सेस रिझॉल्व्ह करायचे, तेवढं कळाले की संपलं. हा, यात काय अवघड नाही आहे. सियर सपोज मी कन्सिडर करतो एका पर्टिक्युलर स्पीडला बॉडी येत आहे, बॉडी इज हिअर ऍट दिस पॉइंट and the body is performing circular motion inside the conical funnel. Body circular motion perform करायला, समजा मी कन्सिडर करतो की सर्क्युलर मोशन अशी आहे. सपोज दिस इज अ सर्क्युलर मोशन ऑफ द बॉडी. ओके, टेल मी व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी. बॉडी अशी सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला लागली इथं. दिस इज अ सेंटर ऑफ सर्कल. Weight mg. First of all, its weight acts in the downward direction, so weight is acting in the downward direction. Very good. Second force, Normal reaction. नॉर्मल रिएक्शन इकडे असेल का नाही? नॉर्मल रिएक्शन इकडे असेल का? Yes. विचार करून सांगा. समजा ही वॉल जर अशी असती व्हर्टिकल आणि बॉडी इथं असेल तर नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर टू सरफेस इन कॉन्टॅक्ट इकडे येणार. आता जी वॉल आहे ती अशी, वॉल जी आहे ती स्ट्रेट आहे का? नाही. कोनिकल फनेलची स्ट्रेट नाही आहे. मग ही नॉर्मल रिएक्शन असणार नाही, लक्षात ठेवायचं. नॉर्मल रिएक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू सरफेस इन कॉन्टॅक्ट, म्हणजे ह्याला परपेंडिक्युलर, ह्या वॉलला परपेंडिक्युलर, म्हणजे इकडे असणार नॉर्मल रिएक्शन. हे कळालं का सर्वांना? येस. आता या नॉर्मल रिएक्शनचं मी रिझोल्युशन करतो. दिस नॉर्मल रिएक्शन इज रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट. विच टू कंपोनंट? द नॉर्मल रिएक्शन, हा अँगल सेमी व्हर्टिकल अँगल मी थीटा घेतो. सपोज दिस अँगल इज थीटा. Okay, if this angle is theta, this normal reaction is resolved into two component, vertical component and horizontal component. ह्या केस मध्ये हा जो अँगल आहे हा थीटा येतो, हा इथला अँगल थीटा येतो, लक्षात घ्या. हा अँगल थीटा येतो. हा थीटा असेल तर इकडचा कंपोनंट काय येणार? n cos theta. n cos ऑफ थीटा. डायग्राम थोडी मोठी काढायला पाहिजे होती. आणि इकडचा जो कंपोनंट आहे तो काय येणार? n sin theta. sin थीटा. एवढी डायग्राम सर्वांना कळाली का सांगा मला? येस सर. Yes sir. आता याच्यामध्ये ही बॉडी एका पर्टिक्युलर स्पीडला इथून ह्या सेंटर ऑफ सर्कलची हाईट ही एच आहे. एच इज द हाईट ऑफ द सेंटर ऑफ सर्कल. ओके, जर स्पीड वाढला तर बॉडी वर जाणार. इज इट करेक्ट? Yes. स्पीड कमी झाला तर बॉडी खाली पडणार. मग एक पर्टिक्युलर स्पीड असेल तर हाईट मेंटेन असणार एच. एच हाईटला पर्टिक्युलर स्पीड असणार एच. एच हाईटला पर्टिक्युलर स्पीड व्ही असणार. मग मला सांगा, ही बॉडी ह्याच प्लेनवर एका पर्टिक्युलर स्पीडला ह्याच प्लेनवर जर इथं रिव्हॉल्व होत असेल तर व्हर्टिकल कंपोनंट आणि डाऊनवर्ड कंपोनंट बॅलन्स झालेले असणार आहेत ना. म्हणजेच आपण mg कॅन बी बॅलन्स्ड बाय n sin theta. n sin थीटा, n sin ऑफ थीटा. व्हेरी गुड. आणि सेंटर ऑफ सर्कल कडे कुठला फोर्स आहे? n cos theta. n cos theta is towards center of circle, so it provides necessary centripetal force mv square upon r. So ह्याचा रेशो घेतला की मला sin upon cos tan मिळणार. सो tan ऑफ थीटा ची व्हॅल्यू इथे काय येईल? v square g. हा, हेच आपलं नेहमी चुकतं की g अपॉन v स्क्वेअर येणार. इथं साईनला काय बॅलन्स झाला बघा. साईनला इथं वेगळं बॅलन्सिंग आहे, कॉसला वेगळं बॅलन्सिंग आहे, बरोबर उलट बॅलन्सिंग झालंय. सेंट्रिपिटल फोर्स इथं n cos थीटा प्रोव्हाइड करला, इथं सेंट्रिपिटल फोर्स n sin थीटा प्रोव्हाइड करत होता. त्यामुळे फॉर्म्युला उलटा येणार, rg अपॉन v स्क्वेअर. rg अपॉन v स्क्वेअर. हे लक्षात ठेवा, हे गडबडीत चुकू शकतं.
म्हणजे तुम्हाला सेमी व्हर्टिकल अँगल विचारला तर सेमी व्हर्टिकल अँगल तुम्ही थिटा काढू शकता इथं. टॅन थिटा किती आला v² अपॉन rg अपॉन v², इक्वेशन नंबर 1. आणि फ्रॉम फिगर टॅन थिटा काय ना सांगा बघा. फ्रॉम फिगर टॅन थिटा बघा, ही लाईन किती असणार आहे? व्हॉट इज दिस? r. So theta is tan theta is equal to opposite side upon adjacent side. Opposite side h. R by H. हाँ. R by H. So tan of theta from figure tan theta is equal to r upon h. This is equation number 2. आता हे दोन्ही जर मी इक्वेट केलं तर r upon h is equal to rg upon v² मिळाला. So r gets cancelled. Okay. So what is v²? v² is equal to RG upon H. v² is equal to gh. So what is h? v² upon g. तर याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स असतात बघा. तुमच्या बुकलेट मध्ये मी कसा क्वेश्चन टाकलेला आहे. हा, सोडवायची ऍक्च्युअली गरजच नाहीये, बघितलं की आन्सर तुम्हाला येईल. बुकलेट मध्ये मला सांगतो क्वेश्चन नंबर लेवल 2 मध्ये क्वेश्चन असेल. हा डायग्राम दिले, फक्त देताना चुकून उलटी दिले डायग्राम आणि तुम्हाला याचा आन्सर विचारला, हाईट विचारलेला आहे. बघावं लागेल. क्वेश्चन नंबर 99 आन्सर जो आहे त्याच्यावर बेस्ड आहे. 99 त्यानंतर बुकलेट बघा, अशा टाइपचे क्वेश्चन येऊ शकतात. कोनिकल फनेल मध्ये व्हॉट इज हाईट ऑफ द बॉडी इनसाइड द कोनिकल फनेल ॲट अ पर्टिक्युलर स्पीड v² अपॉन g. एवढंच लक्षात ठेवायचं आहे, v² अपॉन g. h इज इक्वल टू v² अपॉन g. क्लिअर झालं सर्वांना? हे एका पर्टिक्युलर हाईटला जर बॉडी आतमध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या हाईट किती हाईट असणार आहे? तर v² अपॉन g. हाईट दिली असेल तर काय काढता येतं? इथं व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी कॅल्क्युलेट करता येईल. दिस इज द कन्सेप्ट ऑफ कोनिकल फनेल. तर इथं कोनिकल पेंडुलम आणि कोनिकल फनेल हे दोन्ही पॉइंट्स आपण डिस्कस केले आहेत. याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारू शकता. स्क्रीनशॉट घ्या.